गोलंदाज महेश गुरव. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, मात्र मिड विकेट क्षेत्रात चांगले क्षेत्ररक्षण महेश पाटील मावशा नावाने फेमस. नो चेंडूचा इशारा होतोय. भरत पाटील दर्शवतात हा चेंडू नो बॉल आहे. थर्टी यार्ड सर्कल मध्ये 4 क्षेत्ररक्षक हवे होते, मात्र 3 क्षेत्ररक्षक. किती चोरटी नजर म्हणावी लागेल ती पंचांची. परत एकदा महेश गुरव खूप दिवसानंतर गोलंदाजीचा भार घेऊन येतोय. मात्र आता स्ट्राईकला येतो म्हणजे महेंद्र मयूर. सामना चालू असलेला 3 षटकांचा षटक मार्गस्थ पहिलं वैयक्तिक षटक असेल ते म्हणजे पहिलं महेश गुरव यांचं. समोर जाणार आहे तो म्हणजे महेंद्र मयूर. आता सूर्य फटका मिड विकेट क्षेत्र क्लिअर होतोय का? आणि नक्कीच क्लिअर केलेला आहे. 6 धावेचा फटका असेल. डीजे परत एकदा महेश गुरव. पुढील चेंडू असेल आता. सूर्य पटका झेल आणि झेल. मला वाटतं नो मॅच लँड मध्ये पडतोय. चांगला क्षेत्ररक्षण प्रयत्न होतोय, मात्र इथे नक्कीच चौकार थांबवलेला आहे. मात्र इथे 2 धाव पळून काढले. 2 धावा नक्कीच थांबवलेल्या आहेत. आणि प्रभाकर शेठ जर यायचंय, तुमच्या वाढदिवसाचा केक कापायचा आहे. प्रभाकर शेठ कुठे असतील, त्यांनी समालोचक कक्षाजवळ यायचं आहे. तुमच्या बर्थडे निमित्त केक आणलेला आहे, तो कापायचा आहे त्यासाठी. तर सामन्याकडे जातोय आपण. महेश गुरव पुन्हा एकदा. पुढील चेंडू असेल महेंद्रसाठी. नक्कीच चांगलंच फलंदाजी म्हणावी महेंद्रची. आता मात्र सूर्य फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव बोलून करतायत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मला 4 धावेसाठी हा चेंडू जातोय. 4 धावे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आसेरीवर पाणी सापड, आसेरीवर पाणी सापड, आसेरीवर पाणी सापड, आसेरीवर पाणी सापड. पुन्हा एकदा महेंद्र सुरेख फॉर्म मध्ये आहे. चांगलं झोपून काढलेला आहे गोलंदाज महेश गुरव यांना. मात्र हा चेंडू आता मात्र लेग बाईच्या स्वरूपात ही धाव भेटेल आणि बॅटची एज लागलेली आहे. नक्कीच पंच भरत पाटील मला कळवतात का अगोदर तू सांगू नको, मी इथे आहे, मी तुला सांगेन आणि त्या पद्धतीनेच तू बोल. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 4 चेंडू आणि 15 धावा पळून काढलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मार्गस्थ आहे ते म्हणजे पहिलं षटक. सामना उशीर आला प्रेक्षकांच्या माहितीसाठी, तो म्हणजे असेल आरके एंटरप्राइजेस वर्सेस निहांश इलेव्हन जेसिका दरम्यान. हा चेंडू कट केलेला आहे. पॉइंटच्या वरनं जातोय चेंडू आणि मला वाटतं ते 4 धावा भेटतात. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 19 या धावसंख्येवर. डीजे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि मला वाटतं क्षेत्ररक्षकांमध्ये काहीसा बदल होतोय. तब्बल 5 चेंडू मध्ये 19 धावा पळून काढले ते म्हणजे हरेश आणि महेंद्र आणि महेंद्र मयूर. शेवटचा चेंडू आणि आता हा चेंडू सुरेख फटका म्हणावा लागेल. स्क्वेअर क्षेत्रात महेश मावशा क्षेत्ररक्षण करतात. चांगलीशी फेकी म्हणावी लागेल. मात्र ह्या चेंडूवरती 1 धाव संबंध म्हणावा लागेल.
तर षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महेश गुरव यांच्या गोलंदाजीवरती तब्बल 20 धावा पडून काढलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय जादूगर या नावाने फेमस राजू डीजे. नवाड गोबा कोली भाजी काही खाती नवाड गोबा कांबड्या काही नचती डीजे विनाय नवाड गोबा कोली भाजी काही खाती नवाड गोबा कांबड्या काही नचती. थँक्यू डीजे. तर दुसरं वैयक्तिक पहिलं असेल आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतात राजू ओगे तसंच महेश मावसा. जादूगर नावाने फेमस. बघूया आपली जादूगिरी दाखवतात का. पहिला चेंडू आणि चेंडू नक्कीच नक्कीच ह्या चेंडू राजू यांच्या नावावर असेल. नक्कीच सुरेख चेंडू चकवण्यात यशस्वी झालाय. मोठा फलंदाज आहे समोर हरेश संघाचं कर्णधार पद निभावतोय. त्याच फलंदाजाला चकवलेला आहे. पहिला चेंडू राजू याच्या नावावर जातोय. निर्धाव चेंडू मात्र धावसंख्या आहे ती म्हणजे 20. अजूनही एकही गडी बाद करण्यात यश आलेले नाही ते म्हणजे नियाशिलन जशिका संघाला. पुढे दुसरा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू हा सुद्धा सुरेख चेंडू असेल. चांगलं क्षेत्ररक्षण होते. लॉंग ऑनच्या क्षेत्रात महेश गुरव क्षेत्ररक्षण करतात. फेकी करतात राजूकडे. मात्र पहिले दोन चेंडू सुरेख चेंडू म्हणावं लागेल. आता मात्र स्ट्राईक वर जातोय तो म्हणजे महेंद्र मयूर. तिसरा चेंडू असेल राजू यांचा. आता मात्र सुरेख पटका झेल. बघूया झेल पर्यंत पोहोचतात का नाही. काहीसा कमजोर पडतोय. आता चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. दोन क्षेत्ररक्षक धावून दोन फलंदाज धावून करतात. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 आहे धावसंख्येवरती. धावसंख्या 23 होते सॉरी. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू राजू. नक्कीच जादूगर ज्या नाव दिलं आहे त्यांना नक्कीच त्या नावाची वावा करतो आपण. खरोखर ती भूमिका त्यांना योग्यशी आहे आणि नक्कीच चेंडू निर्धाव जातो इथे. तब्बल 4 चेंडूचा खेळ खेळलेला आहे झालेला आहे. त्या 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या जादूगर याने. पाचवा चेंडू असेल. आता मात्र फुलटॉस चेंडू मात्र झेल जातोय तिथे आणि झेल टिपलेला आहे. गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय डीजे. तेरा प्यार तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद ओ याद आ रहा है तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद ओ याद तेरा प्यार. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे तेच मैदानामध्ये उतरतात. प्रभाकर ओगे शेठ. नक्कीच राजू यांचे बंधू असतील ते. बघूया आपल्या भावासाठी कसा
बॉल टाकतात ते शेवटचा बॉल असेल. षटक मार्गस्थ आहे ते दुसरं. षटकार मारतो का? अखोट टप्प्याचा चेंडू टाकला होता आपल्या भावासाठी, मात्र त्या चेंडूवरती एकही धाव पळून काढलेली नाही आहे आणि निर्धाव जातोय चेंडू. षटक संपतं इथे दुसरं. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. तब्बल ह्या षटकात 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी बाद केलाय तो म्हणजे राजू ओगे जादूगर. डीजे कोकणी गावाचे नाव गावागावात गाजावे, या कोकणी गावाचे नाव गावागावात गाजावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. यानंतर होणारा पुढचा मॅच त्याचाही टॉस केला जाईल. एका बाजूला असेल रुही 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल विवान स्पोर्ट्स. या दोन संघादरम्यान पुढची मॅच होईल. बरोबर या इनिंग ब्रेकमध्ये आपण तो टॉस जो आहे तो त्या टॉसच्या दिशेने जाणार आहोत. रुही 11 वर्सेस विवान स्पोर्ट्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर दयानंद पाटील. तर षटक मार्गस्थ होतंय ते म्हणजे तिसरं. महेश मावशा येतात आयटम ओव्हर द विकेटचा मारा करतायत. समोर हरेश्वर संघाचे कर्णधार आणि मात्र सुरेख फटका मिड विकेट क्षेत्राला क्लिअर करतोय का? आणि नक्कीच 6 धावेचा फटका असेल. 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावसंख्येवरती. डीजे प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार मारतोय पुन्हा एकदा महेश मावसा. राईट मोड द विकेटचा मारा हरेशसाठी आले. इथे मात्र फंबल होतोय आणि नो चेंडूचा इशारा. विकेटच्या बाहेर पडतोय चेंडू. फ्री हिटचा सुद्धा इशारा येतोय. भरत पाटील पंच आम्हाला इशारा करून दाखवतो हा चेंडू फ्री हिट असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. बघूया अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. तब्बल हा चेंडू फ्री हिट असेल. महेश पाटील टू हरेश. फुलटो चेंडू आणि पुन्हा एकदा मला वाटतं षटकार जातोय. नक्कीच मिड विकेट क्षेत्र क्लिअर. 6 धावेचा फटका. डीजे बॉल गरीबानी माणूस सच्चा, त्यांना ओळखतो बच्चा बच्चा. पूर्ण होत त्यांच्या इच्छा, वाढदिवसाच्या दिवशी
आपण मोलाचा वेळ दिला त्याबद्दल विजयजी गरत मामांचा जो सन्मान आहे. बॅट ज्या बॅट आहे त्या बॅट घेऊन ये विनंती सर आहेत. बाकीच्या खेळाडूंनाही बॅट लागणार आहे त्यामुळे बॅट घेऊन या. त्यानंतर लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. मामांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. किरण यांना, किरण आपण यायचं आहे. किरण आहेत, किरण यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक ज्यांनी टाकलंय त्या किरणला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. विनंती आहे बॅट घेऊन या. बॅट ज्या बॅट नेलेल्या आहेत त्या बॅट सर्व घेऊन या. यापूर्वी बॅटिंग केलेली टीम RK एंटरप्राइजेस ज्या बॅट आहेत त्या बॅट जमा करा. तर केक कटिंग होते. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. प्रभाकर जोगे साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा अर्थातच कोपरी गाव कप दरवर्षाप्रमाणे याही वर्षी विशाल पाटील आणि प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक केक कटिंग सेलिब्रेशन आहे. ते केक कटिंग सेलिब्रेशन आपण करतोय आणि आई जुदानी ॲक्वा वॉटर जे आपले पाणी सप्लायर्स आहे त्यांच्या माध्यमातून आणलेला हा केक आहे. त्याच्यावरती आपण पाहिलं तर काका लिहिण्यात आलात आणि किंग मेकर चला वाढदिवसाच्या निमित्तानं बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. थँक्यू. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हा प्रोग्राम चालूच राहणार आहे. दयानंद पाटील पुन्हा जॉईन आहेत. दयानंद पाटील पुन्हा जॉईन आहेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. महत्वाचा मॅच आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. हॅलो हॅलो. तर 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा खेळ असेल आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा 40 धावा बोलून काढायच्या आहेत. तर सरासरी असतील माझ्या मते धनंजय तर 13.33च्या सरासरीने खेळायचं आहे. धावसंख्येची गरज असताना 40 धावा. सामना चालू करायचा आहे. उशीर होतोय. खूप उशीर होतोय. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 18 चेंडूचा खेळ असेल. प्रथम गोलंदाज येतोय अलंकार. 97 संघाचा मेन गोलंदाज असेल तो. बघूया नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये काहीच करून दाखवेल करामत. तब्बल 13.33च्या सरासरीने खेळायचं असताना राजू ओगे जादूगार, नॉन स्ट्राईकला सतीश, स्ट्राईक जादूगार. मात्र चेंडू हा चेंडूवरती झेल मात्र मध्ये चेंडू पडतोय. थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षण होत आहे. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्र असेल आणि पंकज पाटील यांच्या मार्फत ते क्षेत्ररक्षण होते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने सुरुवात होते. श्री गणेशा होतोय. भोपळा फुटतोय आणि 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होतोय.
थँक्यू डीजे. मनापासून आभार असेल विजयजी घरत मामा आपल्या मनापासून आभार. अमरजी दादा मनापासून आभार. संतोषजी वलवी आपण चेंडू पडतोय दुसरा आणि ह्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू सतीश यांच्या मार्फत मिड विकेट क्षेत्रात थोडसा ओमेस लँड मध्ये चेंडू पडतोय आणि क्षेत्ररक्षक फंबल होतात तिकडे. मात्र 4 धावा जातात. काही करू शकत नाही क्षेत्ररक्षकाच्या चेंडूवरती. 1 बाउंड चौकार जातोय. 4 धावेने सुरुवात होते का. तब्बल 5 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मेन गोलंदाजावरती प्रहार केलेला आहे. तिसरा चेंडू असेल. आता मात्र हा चेंडू सुरेख चेंडू सफल झालेला होता प्लेयर आणि इथे रिओ घेतलेला आहे. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तो तुम्ही मागवू शकताय. बाकी अंपायरशी चर्चा करून काही मतलब नाही आहे. रिव्ह्यूचा वापर होऊ शकतो. थँक्यू डीजे. तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संजय जोगे यांच्या माध्यमातून आलं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी संजय जोगे यांच्या माध्यमातून आलं. मॅन ऑफ द सिरीज साठी प्रवीण दिनकर पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्याला आलं. त्यानंतर तिसरं उत्तेजनार्थ विशाल मोरेश्वर पाटील आणि बॉल जी सुविधा जी आहे ते आपल्याला दया भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याबद्दल मनापासून आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर दयानंद पाटील. तर डिसिजन साठी अंपायर आहेत पंचांनी. आता मग सुरेख फटका आणि मला वाटतं इथे षटकार जातोय. 6 धावाचा फटका असेल डीजे. प्रथम द्वितीय जे पारितोषिक संजय जोगे मॅन ऑफ द सिरीज प्रवीण दिनकर पाटील. उत्तेजनार्थ पारितोषिक विशाल मोरेश्वर पाटील आणि बॉलची सुविधा दया भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्या सर्वांचा मनापासून आभार आहेत. प्रेम पाटील यांनी कॅच घेतली तर राजा पाटील आपल्या गावातील आहेत राजा यांच्याकडून 300 रुपयाचा प्राइज असणार आहेत प्रेम पाटील यांच्यासाठी. ओव्हर टू दयानंद पाटील. थँक्यू डीजे. तर आयोजकांकडनं मला एक सूचना येते की जर का डिसिजन असेल तर त्यासाठी अंपायर आहेत. तर फलंदाजाने वाईट असेल तर सांगायची गरज नाही. मला आयोजकांकडून नियोजन येते. आता मात्र हा चेंडू नक्कीच वाईटचा इशारा येतोय पंच अक्षय मातले यांच्याकडनं. खूपच बाहेर गेला चेंडू हा आणि नक्कीच वाईट असेल. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अंकुश दादा जयराम दा. चला सन्मान करा. अंकुश पाटील ब्लॉगरचा सन्मान करूया आपण. अंकुश पाटील ब्लॉगर युट्यूबर आहेत ब्लॉगर आहेत. प्रभाकर रोगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण अंकुश पाटील यांचा सन्मान करणार आहोत. अनेक गावावरती जी सॉन्ग जी आहे ती सॉन्ग मात्र ज्यांनी रचलेत अंकुश पाटील ब्लॉगर आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यात येतोय. आणि हा असा एक तरुण आहे ना की ज्यांनी आपल्या गावातून सर्वाधिक जास्त किल्ल्यांची सफर केलेली आहे. सर्वाधिक जास्त किल्ले चढणारा आपल्या गावातील एक तरुण आहेत. एकदा टाळ्यांचा गजर अंकुश पाटील साठी होत आहेत. हा असा एक तरुण आहे की जो प्रत्येक त्यांना 2 शब्द 2 गाणी बोलायला लावायला होती. अंकुश पाटील आहेत ब्लॉगर. सर्वाधिक जास्त किल्ले तो चढलाय. अंकुश पाटील खऱ्या अर्थानं आवडेल मला जाणून घ्यायला आतापर्यंत किती किल्ले चढलाय तू? आतापर्यंत 65 किल्ले केलेले आहेत पूर्ण. त्यामधील सर्वाधिक अवघड असा कुठला किल्ला होता की ज्यामध्ये चढताना तुला जास्त मेहनत घ्यावी लागली? नाशिक मधला हरिहर किल्ला आहे ना तो सर्वात अवघड होता. आताच्या पिढीला काय सांगशील किल्ल्यांचं महत्व किती आहे? आताच्या पिढीला एवढं सांगू शकतो की आता जे ऐतिहासिक स्थळ आहेत जे गड किल्ले आहेत तिकडे भेट द्यावी.
प्रभाकर ओगे साहेब आणि त्यांच्या फॅमिलीच्या वतीनं आज कोपरी प्रीमियर लीग मध्ये तुझा सन्मान केला, कसं वाटतं? मला मनापासून मी खूप खूप आभार मानतो ओगे फॅमिलीचा की जो मला इथे सन्मान संधी दिला. तर 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. धन्यवाद. हे होते पहिल्या अंकुश पाटील. चेंडूवर सुरेश फटका झेल आणि मला वाटतं इथे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण हरेश यांच्या मार्फत सत्त्याण्णव संघाचा कर्णधार सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच चौकार थांबवलाय. मात्र इथे 2 धावा पडून काढल्या आहेत. 12 चेंडू 28 धावांची गरज असताना मात्र ह्या चेंडूवरती 2 धावा येतात. आता मात्र 11 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. आता सुरेख चेंडू सुरेख पटका झेल जातोय आणि इथे झेल सुटलेला आहे. नक्कीच प्रेक्षकांचं मन नाराज केलंय, खेळाडूंचं मन सुद्धा नाराज केलं आहे. एक 17 संघाचा दयानंद होते तरी काय, यापूर्वी हरेश पाटीलच्या हातातून कॅच सुटला, आता आतिश पाटीलच्या हातातून कॅच सुटलात. आज आतिश पाटील अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंगही त्यांची चांगली झाली नाही. 2 गोष्टीमध्ये आज कमी पडताना पाहायला मिळतात. कदापि आज दिवस नसावा की काय असं चित्र आहे. तसं नाही, पण यांच्या हातून नाही व्हायला पाहिजे, कारण तुम्ही 97 संघाचे एक मोठ्या संघाचे प्रतिनिधित्व करता. तुमच्या हातून कॅच सुटता कामा नये. आपण 11 मध्ये आहेत तर पहिलं आपल्याकडे काय व्हायला पाहिजे, तर आपल्याकडे क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. बॅटिंग बॉलिंग नंतरचा विषय, पण क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. मात्र तसं काही दिसून येत नाही आणि हा चेंडू सीमारेषे पार 6 धावांचा फटका. सोडाल कॅच तर जाणार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि राजेश ओगे कसा खेळाडू आहे ना की तो हवेच्या अगेन्स्ट देखील सिक्सर मारू शकतोय. पण सध्या हवेचा फ्लो आहे त्याच दिशेने ठोकलेला राजेश ओगे यांच्या बॅट मधून सिक्सर. श्री सत्यनारायण या देवान ठाण मांडलाई हो गावान, ठाण मांडलाई हो गावान, कोपरी गावाचा चेहरा सजलाई रे देवा तुझ्याच नावान. थँक्यू. आणि दयानंद पाटील या खेळाडूचे एक राजेश ओगेची तुम्हाला एक इनिंग आठवत असेल खार्डीच्या मैदानावरती. लेफ्टी बॅटर आहे, त्याचा सोडलेला एक कॅच होता, तोही आठवण आपण करून देऊयात. हरेश पाटील ओ हो 1 2 3 4 शेवटी कॅच घेतला बरोबर. राजेशची विकेट आलाय, राजेश मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेटचं पतन. देवा तुझ्याच नावान, कोपरी गावाचा चेहरा सजलाई रे देवा तुझ्याच नावान, कोपरी गावाचा चेहरा सजलाई रे देवा तुझ्याच नावान. थँक्यू. ती आठवण का करून देण्याचा प्रयत्न करतो, कारण ती राजेशकडे असलेली तंत्रशुद्ध बॅटिंग आणि नेहमी म्हणजे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी एक गोष्ट आपण चांगली छेडली होती. एका चांगल्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की प्रमुख खेळाडू काही आहेत आपल्या सत्यनारायण स्पोर्ट्स क्लबचे. म्हणजे नेहमी तुम्ही पाहिलं की प्रमुख खेळाडूकडून चुकी नाही होता कामा. जर प्रमुख खेळाडूने चुकी केली मग बाकीचे खेळाडू चुकी करणार. आता गाव कोपामध्ये जवळजवळ 100 खेळाडू उतरलेत. आता त्या 100 मध्ये 11 खेळाडू आपल्या मेन संघामध्ये खेळतात. तर त्या 100 मध्ये 11वा तुमचा नंबर लागलाय, तर तुम्ही कसे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आज तुम्हाला पाहून अनेक खेळाडू फॉलो करतात. म्हणजे गावातील 11 खेळाडूंना पाहून बाकीचे खेळाडू त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर 11 खेळाडू हे चुकी करत असतील मग बाकीचे खेळाडू तुमच्याकडून शिकणार काय. चुकी नाही शिकू शकत, त्यांना चांगलंच करायचंय. त्यामुळे ए टीमचे प्लेअर किमान तुम्हाला चांगला खेळ हा आज मैदानावरती दाखवायचाच आहे. बरोबर, धन्यवाद. तर उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे तर 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विजयासाठी. 22 धावा फलकावरती लागलेले आहेत. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. म्हणजे दोन चेंडू निर्णायक असतील. नक्कीच या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका येतोय तर नक्कीच सामना एका बाजूने थोडासा झुकला जातोय. आणि मात्र हा चेंडू सुरेख चेंडू तब्बल हा चेंडू मिडविकेट क्षेत्रात मारला होता, ओव्हरथ्रो होता. मात्र 2 धावा झाल्या असत्या, मात्र रिस्क घेतली नाहीये आणि एका धावेत समाधान मानावं लागलं. एका धावेत समाधानी राहिले. मात्र आता उर्वरित चेंडू असतील ते म्हणजे 7 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 17. बघूया हा चेंडू निर्णायक असेल. धडाकेबाज फलंदाज सतीश सतीश हा चेंडू सुरेख चेंडू. पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्र आतिश चांगला क्षेत्ररक्षक आहे. मात्र ती झेल सुटली आणि तिथे थोडीशी मॅच थोडीशी गेली. मात्र ठीक आहे, बघूया अजून मॅच मध्ये आहेत आपण. जेव्हा षटकाची समाप्ती होते धावसंख्या झाली ती म्हणजे 6-16ची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 16ची गरज आहे. गाणं घेऊया आणि मैदानावरती येऊया. अंकुश दादा साईनाथ दादा, अंकुश दादा साईनाथ दादा, आले तू हो
6-16 6-16 16 धावेची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ 16 धावेची गरज आहे. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला सतीश, दुसऱ्या बाजूला महेश आणि तिसऱ्या बाजूला आतिश आलात. आता ही चांगली लढाई आहे. सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळणारे तिन्ही खेळाडू सतीश पाटील, महेश पाटील आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर आतिश पाटील. आतिश पाटील नो डाऊट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने चांगली गोलंदाजी हाताळल्यात. तो खेळाडू सतीश पाटील समोर असणार आहे. ध्यान पाटील पहिला चेंडू 6 चेंडू आणि 16ची गरज असताना पहिला चेंडू सुरेख चेंडू झेल जातोय आणि मला वाटतं इथे चेंडू पडतोय, थोडासा पुढे पडतोय चेंडू, मात्र मनीष चेंडू पर्यंत पोहोचले नाही आणि तब्बल ह्या चेंडूवरती 2 धावा पळून काढतात. नक्कीच आता ह्या 2 धावेने धावसंख्या जाऊन राहिलेली आहे ती म्हणजे 14 धावा. 5 चेंडू आणि 14 मात्र नक्कीच 1 ते 2 फटके मोठे येणे गरजेचे असेल. धनंजय मॅच चांगली रंगणार कारण बॅलन्सिंग क्रिकेट आपण पाहिलं. दयानंद पाटील यापूर्वीचा एक मॅच सोडला तर 24चा मॅच नाही झाला. 24 रन नाही झाल्या मैदानावरती 3 ओव्हरमध्ये. आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान असं मैदान आहे की ज्या मैदानावरती दुपारच्या 17 मधला खेळ नेहमी इंटरेस्टिंग असतो, नेहमी कहाणी दर्जेदार असते. तशी कहाणी आता मैदानावरती आहे. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल फटका खेळला हवेमध्ये, झेलची संधी, अलंकार. ओ सर्वाधिक मोठी घोडचूक मॅच मध्ये घडलाय. अलंकारच्या आतून हा प्रयत्न नाही केला गेला आणि चुनू सीमारेषेच्या बाहेर षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. नाही तो ढगात दिसणार पण आता घरी कोणाला जावं लागणार, घरी कुठल्या संघाला जावं लागणार हेही आता काही वेळामध्ये समजणार आहेत. टीमनं तुमच्यावरती दाखवलेला विश्वास, संघ मालकानं तुम्हाला घेतलेलं टीम मध्ये त्यांचा विश्वास कायम ठेवायचा आहे. गोलंदाजीवरती आतिश पाटील, समोर पाहिलं तर सतीश पाटील आक्रमक इनिंग खेळतायत. पुढचा बॉल फुल टच नाही नाही नाही. एक चुकी केली, दुसरी चूक मैदानावरती मात्र स्वतःहून घडलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. थँक्यू. एका तुमच्या कॅचचं रूपांतर काय झालंय, मध्ये मैदानावरती 2 षटकार आल्यात. म्हणून म्हटलं की तुम्ही जर इथे चुकी कराल ना तर तुम्हाला फॉलो करणारे कदापि तेही फॉलो नाही करू शकणार. का क्रिकेटचा खेळ आहे, तो तुम्हाला हिरो बनवतो तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला झिरोही बनवतो. नाव जरी हिरो असलं क्रिकेटचं पण झिरो बनवण्यासाठी जास्त वेळ जात नाही. तुम्हाला मैदानावरती ॲज पॉझिटिव्ह थिंकिंग न काय करायचं आहे, कसं करायचं आहे ह्या गोष्टी अद्याप असतं गरजेचं आहे. दयानंद पाटील आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. आता मात्र मला वाटतं मिड विकेट क्षेत्रात चांगला फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण हरेश मार्फत मात्र इथे 2 धावा पळून काढतात आणि विजय होतोय. सलग 3 पैकी 3 मॅच पराभूत होणारा संघ आहेत आरके एंटरप्राइजेस. त्यांना मात्र मॅच गमवावा लागला, त्यामुळे आता पुढचा मॅच त्यांचा इतका इंटरेस्टिंग नसणार आहे कारण 3 पैकी 3 मॅच त्यांनी गमावल्यात. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आता लेवल 3 असेल आणि मॅच जिंकल्यात. 3 पैकी 2 सामने जिंकल्यात ते विशाल पाटील यांच्या टीमनं. नियांश 11 या संघानं आपण पाहिलं तर 3 पैकी 2 मॅचेस मात्र जिंकल्या, त्यांचं आपण अभिनंदन करूयात. आरके एंटरप्राइजेस तुमचं हार्डलक.